मीडियाचा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली प्रवास असा होता की मला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. बघायला गेलं ना, खानदेश एक असा रिझन आहे आपला की लोक म्हणतात कोकण, पुणे, मुंबई, नाशिक इकडे खूप काही बघण्यासारखं, पण आपल्या खानदेशातही खूप आहे. माझा एम काय माहिती आहे का, ह्या गोष्टी करणं माझा सगळ्यात मोठा एम आहे. खानदेशामध्ये टुरिझम कसं वाढेल, खानदेशी लँग्वेज आता लोकांना खूप खूप आवडायला लागली आहे. गाणे झाले, कॉमेडी झाली, ह्या गोष्टी खूप काही इतकं स्पेशल मंदिर आहे ते विचार करण्यासारखं गोष्ट ते आपल्या खानदेशात आहे. हे लोकांना माहिती नाही. मला फक्त सरांचा राव लागला, सचिन सांगा की यातनेच सोडू नको, दाबून ठेव. तो आवाज ऐकला जो होल्ड केला त्याला, तो पॉईंट माझा सगळ्यात पिक्चर होता की त्या तू कधी गेले त्या ठिकाणी गेल्या वगैरे? ऑलमोस्ट इंडिया लहानपणा काय सांगतोस लहानपणापासून म्हणजे तू आणि माझ्या गाडीचं नाव स्पेशली चेतक. गाडीचं नाव चेतक. हा नारायण प्रतापांचा घोडा हा. हे नाव मी माझ्या गाडीवर ठेवलं का माझं केदारनाथ 6 ते 7 एवढंच झालेलं आहे. बापरे, काय सांगतोस? पायी गेलेलो आहे, पायी आलेलो आहे. पॉडकास्ट खानदेशी व्हायरल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आपल्या सेटवर अनेक वेगवेगळ्या खानदेशच्या इथं महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना इथं आर्टिस्टला आपण बोलवत असतो आणि त्यांचा पॉडकास्ट आपण इथं शूट करत असतो. स्टोरी त्यांच्या लाईफची आपण जाणून घेत असतो. तर रोड ट्रिप विथ यज्ञेश आपल्यासोबत आहे आणि यज्ञेशची स्टोरी आज आपण जाणून घेणार आहे. नक्की कोण आहे यज्ञेश, तर चला त्याच्याकडनं जाणून घ्या. तर हॅलो यज्ञेश, कसा आहेस? मजेत एकदम. मजेस. आणि हा तुझा पहिलाच पॉडकास्ट असणार आहे, त्यामुळे कसं वाटतंय तुला या सेटवर आल्यानंतर? ॲम्बियन्स कसा वाटला? ॲम्बियन्स वगैरे मागे सेटअप वगैरे जबरदस्त वाटला आणि थोडंसं घाबरतोय फर्स्ट पहिला म्हणजे तू याआधी पॉडकास्ट केला असेल आणि ब्लॉग इंस्टाग्रामवर तू बाकीच्या गोष्टी करतो, पण पॉडकास्ट हा एक वेगळा विषय होऊन जातो, त्यामुळे थोडंसं पण बी कम्फर्टेबल. आपल्याला बिलकुल एकदम फ्रँकली तुझ्या आयुष्याबद्दल गप्पा मारायच्या, सो तू कम्फर्टेबल असणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर मला सांग यज्ञेश, सर्वात अगोदर तुझा हा सोशल मीडियाचा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली म्हणजे प्रवास असा होता की मला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. बरोबर. मी पहिल्यापासून ट्रॅव्हल करत आलेलो आहे, प्लस घरचं बॅकग्राऊंड ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहे. तर त्यामुळे फिरत असताना खूप मित्र म्हणायचे की तू फिरत असतो, आणि माझे काही मित्र होते ज्यांना फिरता यायचं नाही किंवा काही करता यायचं नाही जॉबमुळे किंवा कशामुळे. तर ते म्हणाले तू फिरतोय तर आम्हाला कसं काय समजेल, आम्हालाही फिरत आहे तुझ्यामुळे काहीतरी, तर मग तू युट्यूबला व्हिडिओज टाक किंवा मग इन्स्टाला व्हिडिओज टाकत जा. तर ते मी त्या पद्धतीने टाकणं सुरू केलं होतं तेव्हापासून. तर अशा प्रकारे तुझा प्रवास सुरू झाला. बरं, बऱ्याचदा आम्हाला तू वेगवेगळ्या गावाला फिरताना दिसत असतो किंवा खानदेशमधले बरेचसे स्पॉट तू कव्हर करत असतो. पण आपल्या सोशल मीडियावरचे बरेचसे लोक असे आहे की त्यांना जाणून घ्यायचे की तू प्रॉपर कुठे राहतोस आणि कुठले गाव आहे तुझं प्रॉपर. तसं मी जळगाव जिल्ह्यातले अंमळनेर या शहराचा आहे. अच्छा, अंमळनेर माझं प्रॉपर गाव. तर मग अंमळनेर बद्दल काय सांगशील? अंमळनेर कसं आहे किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे? आता म्हणायला गेलं अंमळनेर तर खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणायला गेलं तर भारतातलं एकमेव मंदिर मंगेश्वरी मंगळग्रह मंदिर, सगळ्यांना माहितीच आहे. जे भारतात 2 मंदिरांपैकी एक मंदिर जे अंमळनेरला आहे. त्याच्यानंतर विप्रोचा मदर प्लॅट हा अंमळनेरपासून आहे. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अंमळनेरला ओळखलं जातं. संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे देखील अंमळनेरमध्ये. अच्छा, तर हे सगळं तुमच्या अंमळनेर बद्दल तुम्ही सांगितली माहिती, आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी अंमळनेर प्रसिद्ध आहे. इथली मंदिरं असतील किंवा साने गुरुजींचं जसं की तू बोलला त्यांच्या कर्मभूमी सुद्धा म्हटली जाते. तर तुझ्या फॅमिलीबद्दल काय सांगशील? तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं किंवा कोण तुला सपोर्ट? फॅमिली खूप छोटीच आहे. पप्पा, मम्मी, एक बहीण, एक भाऊ आणि मी. बहिणीचं लग्न झालं आता. आम्ही आता सध्या 4 लोक आहोत. अच्छा, शॉर्ट अँड स्वीट फॅमिली तुमची आहे. बरं, सपोर्टिव्ह कसं असतं त्यांच्या सोशल मीडियावर तू काम वगैरे करतो, तर ह्या गोष्टी ऍक्च्युली बघायला गेलं ना, आता आपल्या खानदेशी लोकांना सांगतो, खानदेशी फॅमिलींना सध्या मराठी मराठी फॅमिलीला खूप असा विरोध असतो खूप गोष्टींना, ही गोष्ट नको करू, तुझं जॉब बघ, तुझं करिअर बघ, ते बघ. पण काही वेळेस पप्पा कसं की करतात घरचे सपोर्ट. आता ट्रॅव्हलिंग रिलेटेड फॅमिली असल्यामुळे म्हणजे ऍक्च्युली बघायला आमचा बिझनेसच टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा घरचा. अरे वा. आता फिरणं माझं कंटिन्यूस असतं. तर फिरण्याबद्दल घरच्यांना माहिती आहे, कुठेही गेले हे कानाकोपऱ्यात, कुठल्याही भारतात कानाकोपऱ्यात गेले हे घरी वापस येणार आहे आणि प्रॉपर त्यांचं देखभाल वगैरे राहणार आहे. त्यामुळे त्यांचा काही विरोध नसतो त्या गोष्टी. बरोबर, म्हणजे घरातूनच टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा इंटरेस्ट असणं ऑब्व्हियसली आहे. आणि या व्यतिरिक्त मला सांग की तू
इंस्टाग्राम झालं, सोशल मीडिया झालं, या व्यतिरिक्त तू काही अजून काम करतो, जसं की तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प करतो किंवा अजून काही ते व्यतिरिक्त? आता करत असतो मी ट्रेकिंग्स वगैरे हे ग्रुप्स ऑर्गनाईज करत असतो, ट्रिप्स ऑर्गनाईज करत अच्छा, ऑर्गनायझेशनचं पण काम करतो. पण आणि मी स्वतः जॉबला पण आहे. अरे वा. प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे, जी ग्रामपंचायतींचे कामं करत असते. अच्छा, तर हे सर्व कामं तू करतो, बरोबर आहे. बरं यज्ञेश, मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता आजकाल सगळं युथ आहे, सोशल मीडियाचं जग आहे, आणि याच्यावर काम करत असताना की तुला काय काय फायदा झालेला आहे, की असं वाटतं तुला की आपण सोशल मीडियापासून या गोष्टींचा मला फायदा होतोय? कारण की बऱ्याच लोकांना असं वाटतं ना, सोशल मीडिया वापरणं चुकीचं आहे किंवा त्याचा गैरउपयोग केला जातो. तर तू काय सांगशील, तुला कसा याचा फायदा होतोय आणि काय सोशल मीडियाचा फायदा म्हणजे मला तर असं झालेला आहे की आता ओळख सगळ्यात पहिले फेम. हम्म. सोशल मीडिया सगळ्यात जास्त फेम. आणि माझा आता रिसेंटली एक पुण्याला गेलेलो होतो मी एका इव्हेंटसाठी. त्या ठिकाणी अक्षरशः एक फॉलोअर्स माझा अक्कलकोटून मला भेटण्यासाठी आलेला. म्हणजे अक्कलकोटचा आहे तो पुण्यात होता. तो खूप मागे लागलेला मला की तुला भेटायचंय. म्हणजे असेही काही फॉलोअर्स आहेत. त्यानंतर मी कुठेही ट्रॅव्हल करत असलो की कोणी ना कोणी ओळखीचं भेटतं, कोणी ना कोणी नवीन. ट्रॅव्हलिंग एक अशी गोष्ट आहे ना की आपल्याला नवीन नवीन व्यक्तींसोबत भेटवते आणि चांगली ओळख, चांगली मैत्री होते. असे खूप माझे चांगले एक्सपिरियन्स आहेत त्याच्यासोबतच. म्हणजे तुला एक वेगळी ओळख मिळाली, जसं की आपली ओळख झाली, आणि सोशल मीडिया थ्रू आम्ही बरेचसे तुझे ब्लॉग वगैरे बघतो, तर तुझी खूप चांगली तू डेव्हलपमेंट सुद्धा करत असतो आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स रिलेटेड महाराष्ट्रभर तू फिरत असतो आणि वेगवेगळे लोक तुला ओळखताय. आणि जसं की तू आता अक्कलकोटचा मग किस्सा सांगितला की तिथलाही तुला एक मित्र मिळाला, तर याचा सगळा तुला सोशल मीडिया थ्रू बराचसा फायदा फायदा झाला. झाला. आणि मला वाटतं आता कुठेतरी बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी पण याचा फायदा होतो ना. हो, मग आता सोशल मीडियामुळे काय होतं की मी ट्रॅव्हलिंग करत असतो. बरोबर. आता त्यामुळे मी माझा बिझनेस जो आता ट्रेकिंग्स वगैरे मी ऑर्गनाईज करत असतो, त्या रिलेटेड खूप फायदा होतो त्या गोष्टीचा. बिझनेसमध्ये म्हणा किंवा काही या गोष्टींमध्ये खूप फायदा होत असतो. बरं, मी तुझं इंस्टाग्राम जेव्हा चेक करत होतो तेव्हा मला एक अशी रील तिथं दिसली होती की सती मातेचं तुमच्या इथं मला वाटतं काहीतरी प्रसिद्ध मंदिर आहे, तर त्याच्याबद्दल मला डीप जाणून घ्यायला आवडेल. अच्छा. तर सती माताचं मंदिर म्हणजे म्हणायला गेलं तर असं आहे की भारतामध्ये आता रेल्वे प्रशासन एक अशी गोष्ट आहे की ती अतिक्रमण ठेवत नाही सहजासहजी, जास्त असं नाही. बरोबर. आणि ते मंदिर 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये आहे. अच्छा. आतापर्यंत मी पाहिलेलं म्हणजे पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत असं एकमेव मंदिर आहे बरोबर. की जे 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये आहे. आणि तिथली गोष्ट अशी आहे की तिथं ज्या वेळेस प्रशासन ते काढत होतं, तर अक्षरशः तिथं जेसीबी लावला होता पहिले, तो बंद पडला. तर तो काही कारणास्तव बंद पडला असं त्यांना वाटलं, त्यांनी नवीन जेसीबी मागवले. तसे 2-3 जेसीबी तिथं नवीन जेसीबी बंद पडले. बापरे. हा, तर मग त्याच्यामुळे त्यांनी ते जागृत स्थान म्हणून ते तिथं मंदिर राहू दिलं. त्याला काही सरकवलं नाही. मग तिथं बरेच लोक तिथे येत असतील खूप दर्शनासाठी. मान्यता खूप जबरदस्त दर्शन. आता तर बाहेरनं लोक यायला लागले, त्यांची मान्यता घेऊन येतात. तांबे पितळाची घंटा चढवत असतात तिथं, सगळ्यात मोठं ते तिथं. अच्छा. बऱ्याचदा काय होतं की रेल्वे प्रशासनाच्या कामानिमित्त ते मंदिर हटवलं जातं किंवा काही तुम्ही मला वाटतं तिथं अतिक्रमणचा जो भाग असेल, हो. मंदिर असं काही असं ते हटवता येतं, पण हे प्रख्यात असेल म्हणूनच तिथं मला वाटतं ते. त्याच्यात म्हणजे जागृत म्हणू शकतो आपण. बरोबर. लोकांची मान्यता ती जरी होती, हल्लच नाही अक्षरशः ते जेसीबी लावून सुद्धा ते बंद पडून जात होते. अच्छा. खानदेशामधलं तुझं सर्वात आवडीचं ठिकाण, आता तू खानदेश तर फिरत असतो, तर मग आता इथं या याच्यात मी खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे बघायला गेलं ना, खानदेश एक असा रिजन आहे आपला की लोक म्हणतात कोकण, पुणे, मुंबई, नाशिक इकडे खूप काही बघण्यासारखं, पण आपल्या खानदेशातही खूप आहे. असं लोकांना माहिती नाही, खूप लोकांना माहिती नाही की खानदेशात काय आहे. पण खानदेशात मी जेव्हा फिरलो, मला तेव्हा समजलं की खानदेशात काय काय आहे. तर आम्ही मित्रांनी काहीतरी राईड केली होती मागच्या वेळेस, तर त्यावेळेस खानदेश फिरत असताना मला 4-5 लोकेशन अशा आवडलेल्या आहेत की त्यातले एक भुसावळकडे एक आपलं वेलाडा म्हणून शंकराजीचं मंदिर आहे, ते आवडलं होतं मला. त्यानंतर शिरपूरला आपलं अहिल्यापूर म्हणून आहे, तिथं स्टेपवेल आहे, 5 मजली स्टेपवेल आहे ती. त्यानंतर चौगावचा किल्ला चोपड्याजवळील. ह्या काही 5-6 लोकेशन आहेत ज्या मला आवडत असतात आपल्या खानदेशात फिरायला. खानदेशातले. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की यज्ञेश खानदेशातल्या म्हणजे आपल्याला बऱ्याचदा कोकणाच्या गोष्टी माहिती आहेत किंवा इतर ठिकाणी महाराष्ट्रात आपलं सह्याद्रीचा सगळ्याच भाग प्रसिद्ध आहे, पण खानदेश म्हटलं की त्याची ओळख थोडीफार कुठेतरी कमी आहे. आणि आता मला वाटतं युथचे सर्वजण सगळं चांगले कामं करतायत की एक वेगळी ओळख तुम्ही खानदेशाला निर्माण करून देत आहे. आणि प्रत्येक मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कव्हर अप करत असता आणि आम्ही तुमच्या रील थ्रू एन्जॉय करत असतो, कारण की प्रत्येकाला तिथे जाणं शक्य नसतं. किंवा आता रील थ्रू आपल्याला सगळ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला प्रात्यक्षिक त्याचं घडवतात, त्याबद्दल थँक्यू. बरं, तुझ्या डेली लाईफ कशी आहे, म्हणजे काय काय गोष्टी तुला करायला आवडतात डेली लाईफ मध्ये की आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे? तसं बघायला गेलं म्हणतात कसं आहे, माझी डेली लाईफ सध्या बिझी अशी चालली की ऑफिसला जॉबला जावं लागतं. अच्छा. तर सकाळी उठा, ऑफिसला मग जा. या जॉबच्या त्या टायमिंग मध्ये शेड्यूल मध्ये मला सुट्टीचा दिवस म्हणा किंवा एखाद दिवस ऍडजस्टमेंट करून
ट्रॅव्हलिंग किंवा काही कुठे जायचं फिरायला ते ऍडजस्ट करावं लागतात. डेटिंग वगैरे ह्या गोष्टी ऍडजस्ट करूनच ते म्हणजे थोडं कामाच्या व्यतिरिक्त तू सगळ्या गोष्टी Manage manage करावं करून लागतं. आणि हे सगळं तुझ्या हॉबीज तू जपत असतो. ही खूप चांगली गोष्ट वाटते मला. युट्यूबवर सर्वात जास्त मोटिवेशन काय वाटतं तुला, की ही गोष्ट युट्यूब पासून म्हणजे मिळालेलं फेम असेल किंवा आपण म्हणतो एक चांगली पॉझिटिव्हिटी असेल, युट्यूबचं मोटिवेशन तुला काय वाटतं की चांगलं या माझ्या लाईफमध्ये युट्यूबमुळे हा फरक पडला? आता जसं युट्यूबचं जे मी जर्नी स्टार्ट केली होती ती याच्याकरता केली होती की मित्रांनी सांगितलं तो तर एक पॉईंट होताच. प्लस मी जे फिरतोय ते मला कधी ना कधी असं आपला मेमरीज असतात ना, आता आपण स्टोरेज नाही करू शकत जास्त. बरोबर. युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की आपल्या मेमरीज आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे ते आज नाही पण फ्युचरमध्ये आपण त्या बघू Exactly. किंवा आपल्या फ्युचरला दाखवू की असं मी केलं होतं किंवा मी असं फिरलोय. असं ते एक भारी वाटतं की आपलेच काहीतरी मेमरी आपण फ्युचरमध्ये बघतो. आता मी जेव्हा माझे जुने व्हिडिओ बघतो ना तेव्हा मला याद होतं या हे असं होतं, ही लाईफ होती आपली, आपण असं जगत होतो. तर एक मोटिवेशन भेटतं. मला पण असं वाटायचं की आपण एक वर्ष अगोदर काय केलेली ही गोष्टी जर आपल्याला आठवली असती प्रॉपर, आता एक वर्ष कसं आठवण होत जातं. पण आपल्याकडे युट्यूबचा जो व्हिडिओ आपल्याकडे सेव्ह राहिला आपण त्या कधी कधी बघू बघू शकतो. शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. बरं, तू तुझं युट्यूबचं जे कॉन्टेंट शूट करतो ते कसं काय, तू म्हणजे प्रॉपर तुमची टीम आहे किंवा तुम्ही ते कसं आधी तू लिखाण करून ते शूट वगैरे कसं करतो, किंवा आता जर नवीन युवा जे पिढी आहे त्यांना जर काही कंटेंट बनवायचं असेल तर त्यांनी कसं काम केलं पाहिजे त्याबद्दल थोडं टीम तसं तर मी सहजासहजी सोलो म्हणजे शूट्स वगैरे करणं हे माझं सोलो असतं किंवा सोबत कोणी असलं ते थोडी फार हेल्प करतात. आता रिसेंटली मी थोडं स्क्रिप्टवरती काम करायला लागलोय की स्क्रिप्ट बनवून त्याबद्दल थोडा व्हिडिओ करायचा, एडिटिंग बद्दल थोडं बात. आणि आता जर युथला सुरू करायचं तर त्यांची एकच म्हणणं आहे माझं की जी गोष्ट तुमच्याकडे आता अवेलेबल आहे त्यावरती सुरू करा. असा विचार नका करू की ही गोष्ट माझ्याकडे राहील तरच मी ती करेल, असं नाही. तुम्ही छोट्याच्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा करू शकता. आता बघायला गेलं मी एक मोठं ब्लॉगर सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि बाईक घेणं मला काही मोठी गोष्ट नाही. सुपर बाईक म्हणजे स्पोर्ट्स बाईक, ऍडव्हेंचर बाईक ही मोठी गोष्ट नाही आहे. पण मी स्कूटीवरती करतोय कारण की ती माझ्याकडे आता अवेलेबल आहे. बरोबर. म्हणजे त्यामुळे तो खर्च तिकडे वेस्ट न करता हिच्यावरती मला तो फिरता येतोय ना, तर ह्या गोष्टीवर सुद्धा आपण फिरू शकतो. बरोबर. असं काही नाही की मोठी गोष्ट झाली तरच आपण ते करायला पाहिजे. आपण छोट्या गोष्टींमधून सुद्धा करू शकतो. ही गोष्ट मला खूप चांगली वाटली, कारण की बरेच आपण रिझन देण्यात राहून जातो की ही माझ्याकडे नाहीये, मी कसं काय स्टार्ट केलं पाहिजे. तर आहे त्यात पण आपण सुरू करू शकतो, फक्त एक सुरुवात महत्वाची आहे. तर ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि तुझ्या युट्यूब जर्नीमध्ये तुला कुठली गोष्ट युट्यूबची अशी वाटते की ही करणं खूप थोडंसं कठीण आहे किंवा ही गोष्ट करायला थोडा टाइम वगैरे जातो? आता तसं तर म्हणजे युट्यूबचे जे माझे पहिले व्लॉग्स होते त्यांचे आणि आताचा लेट असं होतं की मला एडिटिंग थोडी जड जाते. अच्छा, एडिटिंगवर काम केलं पाहिजे. खूप मी ते इम्प्रुव्हमेंट करण्याचाही ट्राय करतोय, पण कामांमुळे किंवा ह्या गोष्टीमुळे तिथं टाइम कमी भेटतोय. आणि प्रॉपर तिथं कंटेंट प्रॉपर दिला गेला पाहिजे. हा माझा एम आहे की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे चांगल्या पद्धतीने. आपण नॉर्मली लॉग तर सगळेच टाकतात, पण आपण नवीन काय करू शकतो, कारण की युट्यूब प्लॅटफॉर्म असा आहे की तर शेकडो भरून ब्लॉगर्स आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, सगळे कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. आपण युनिक काय देऊ शकतो ह्या गोष्टीवरती सगळ्यात जास्त फोकस तिथं थोडासा कमी पडतोय. अच्छा, याच्यावर काम केलं पाहिजे तुला असं वाटतं. बरोबर. आणि ही गोष्ट करणं थोडी कठीण होते. कठीण. ठीक आहे. आणि मला सांग की आता बरेचसे लोक जे तुझ्यासारखे असतील किंवा नवीन स्टार्ट करताय, तर युट्यूब हे फुल टाइम करिअर होऊ शकतं का, की इतर गोष्टी बघायला गेलं ना तर आता सध्या कसं झालंय ना की यंग जनरेशन यांच्यामध्ये खूप क्रेज झालाय सोशल मीडियाचा. तर त्यात काय होतं ना की ते एज्युकेशन थोडं कमी होत चाललंय त्या बाबतीतलं. तर माझं म्हणणं तर एकच आहे की हे सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहे ना हे कधीही बंद पडू शकतात. आता उदाहरण तुम्ही टिकटॉकचं झालं होतं मागे. बरोबर. हे सोशल मीडिया ऍप्लिकेशन कधीही बंद पडू शकतात. तर तुमच्याकडे बॅकअप सोर्स काय आहे? बरोबर. आता युट्यूब बी आपण म्हणतो एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे की बंद पडणार नाही, पण काय सांगता येतं यदा कदा काही झालं तर. त्यामुळे आपलं एज्युकेशन आपलं एक सेफ साईट पाहिजे, त्यानंतर ही गोष्ट तुम्ही करू शकतात. बरोबर. म्हणजे आपल्या कामाला आधी प्रायोरिटी पाहिजे आणि पार्ट टाइम तुम्ही युट्यूब करू शकता. हा, ते करू शकतात फुल टाइम, पण केव्हा ज्या वेळेस तुमच्याकडे चांगल्या प्रकारे इकडच्यापेक्षा इकडे अर्निंग जास्त होते ना, तर तो विचार तुम्ही करू शकतात. बरं, या देशात आपण तुझ्या बऱ्याचशा युट्यूब जर्नीबद्दल आपण जाणून घेतलं आणि तुझ्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहित झाल्या आहे आता. तर आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं फ्रेंड सर्कल कसं आहे आणि कसे ते प्रकारे तुला ते सपोर्ट करतात. बरं, आता तसं बघायला गेलं तर सगळ्यात आधी मी सांगतो माझी जर्नी. म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न येतो जर आपण सोशल मीडिया प्रेझेन्स घेतोय त्या ठिकाणी येतो नावाचा प्रेझेन्स. हा,
आता रोड ट्रिप विथ यज्ञेश हे नाव थोडं मोठंच आहे. पण हे असं गोष्ट होती जी की मी ट्रॅव्हलिंग मला आवडते, खूप आवडते. आमचे जुडोचे सर आहेत. मी ऍक्च्युली प्रोफेशनल एक जुडो प्लेअर आहे, नॅशनल प्लेअर आहे. बापरे, हे तर आम्हाला आताच माहित पडतंय. मी एक प्रोफेशनल जुडो प्लेअर आहे, प्लस मी रायफल शूटिंग वगैरे आणि स्पोर्ट्स मध्ये माझा चांगला अच्छा, प्लेअर. म्हणजे स्पोर्ट पण आहे आपण याच्यात, तू अग्रेसर. मी 7 वर्ष एक स्कूल स्पोर्ट्स टीचर राहून चुकलेलो आहे. अरे वा, याचं काम करत होता का तू? आयल्या आधी. अच्छा. हा, तर ते असताना असंच एक आमचा विषय चाललेला की चालू करायचं काहीतरी, तर नाव काय ठेवायचं. आणि मला असं साधं सिंपल नाव नको होतं, की आता युनिक काहीतरी पाहिजे की जे माझ्या याला सूट होईल, कॉन्टेंटला सूट होईल. तर मग खूप महिना विचार केला, ते केलं, असंच सर्च केलं. आता माझे जे आवडते इन्फ्लुएन्सर होते एक दोन जणांना मी त्यांना मेसेज पण केले की दादा नाव काय ठेवू शकतो, म्हणजे इथपर्यंत गोष्ट चालली गेली होती. बरोबर, त्याचा पण सल्ला तू केला. हो, आणि त्यातनं मला 2-3 झाले, स्टोरी ऑन व्हील्स झाले, टोईंग लाईफ झाले, जे क्रिएटर त्यांनी मला सजेस्ट पण केले नाव बऱ्यापैकी. आणि एकदमच माझा बर्थडे होता 23 ऑगस्टला. त्या दिवशी माझे सर बोलले की तू ट्रॅव्हलिंग रोड वरती करतो ना म्हणे, तर रोड ट्रिप विथ यज्ञेश हे कसं वाटतं म्हणे. म्हटलं बेस्ट यार, म्हणजे रोड ट्रिप करत असतो आपण. म्हणजे सरांनी सुचवलेलं नाव होतं का ते? हा, तर ते एकदमच म्हटलं माइंडमध्ये जबरदस्त बसलं की हे नाव आपण फायनल करायचं. त्यानंतर प्रत्येक ट्रॅव्हलिंग मध्ये त्याच्यामध्ये खूप मित्र भेटले, चांगले मित्र भेटले. त्यानंतर लोकेश म्हणून एक मित्र माझा, तो मला चांगला सपोर्ट. स्पेशली लोकेशचं नाव येते पॉडकास्ट मध्ये. आहेत असे खूपसे मित्र आहेत. त्यानंतर धुळ्याला आल्यानंतर सगळ्यात स्पेशली निखिल मोरे जे आहेत आपले धुळ्याचे, खूप लोक ओळखतात, चांगल्या फोटोग्राफर बेस्ट. त्याच्याकडनं मला खूप शिकायला भेटलं की कॉन्टेंटला तू इम्प्रूव्ह कसा कर. म्हणजे मी जे बोललो ना, मी मागे कशामध्ये, मला तो व्यक्ती होता पहिला दाखवणार की तू ह्या गोष्टीमध्ये मागे पडतोय, बरोबर, आणि तू ही गोष्ट वाढव. म्हणजे चूक तर बरेच जण सांगतात, पण काय चुकतंय हे नाही सांगत, हे नाही किंवा सांगत. काय इम्प्रूव्ह कर हे नाही आणि सांगत. ते तुला सांगणार. मला त्यांनी ते सांगितलं की तुला एडिटिंग तू करतोय, हा, पण तिथं तुझी कलर ग्रेडिंग कमी पडते, किंवा तू ह्या गोष्टीत कमी पडतोय, ही गोष्ट एडिटिंग अशी करू शकत होता, ह्या गोष्टींकडे फोकस कर, किंवा स्किल इम्प्रूव्हमेंट कर, अजून बोलणं वगैरे थोडं. या गोष्टी मला त्यांनी खूप बऱ्यापैकी सांगितल्या. आणि खूप सारे मित्र. आणि एक विशेष असं आहे ना की मी ट्रॅव्हलिंग बी करतो ना, मला सोलो कधीच आवडत नाही. खूप सोलो ट्रॅव्हलर असतात, पण मला सोलो ट्रॅव्हलिंग नाही आवडत. मला ग्रुप सर्कल फ्रेंड्स मध्ये सगळे आपले मित्र राहिले म्हणजे एक मजा वेगळी येते, माहोल बनतोय. मला सोलो सहजासहजी आवडत नाही ट्रॅव्हलिंग करणं. मी कुठे जात बी असलो ना, एका जणाला विचारतो भाई येतोय का, मी बघतो तुझं सगळं, तू माझ्यासोबत यायचं, असं बरं असतं माझं. बरं, तू ट्रॅकिंग वगैरे बद्दल बोलला की आम्ही ट्रॅकिंग ऑर्गनायझेशन करतो. तर हे ट्रॅकिंगचे जे तुम्ही ऑर्गनायझेशन आहे बेसिकली कुठे करतात, किंवा काय कम्फर्ट झोन त्याच्यासाठी तुम्ही शोधतात, आणि कुठल्या लोकांना तुम्ही? कम्फर्ट झोन जसं आता विषय कसा आहे की पुणे मुंबईकडे सहजासहजी प्रत्येक सॅटर्डे संडे ट्रॅकिंग ऑर्गनाईज करत असतात, ट्रॅकला जात असतात लोक. बरं, आपल्या खानदेशात तसा क्रेज नाहीये. आपल्या खानदेशातले लोक तिकडे जेव्हा जातात ना, ते तिकडे फिरतात, पण इकडचे लोक इकडनं नाही निघत. बरोबर. मग आम्ही तसंच महिन्यातनं 2-1 महिन्यातनं असा प्लॅन आणतो की भाई चला आम्ही जळगाव, धुळे, नंदुरबार वगैरे मिळून सण एक ट्रॅक ऑर्गनाईज करतो खानदेशचा. अच्छा, तुम्ही एका देशातच ऑर्गनायझेशन करता ट्रेकिंगचे? बाकी नाही, म्हणजे आपण त्या स्पॉटला घेऊन जातो त्यांना. आता कळसुबाई झालं, हरिश्चंद्रगड वगैरे जे फेमस स्पॉट आहे, त्याचा मोटिव्ह असा आहे की लोकांना इकडे पहिले आवड निर्माण करायची त्या गोष्टींची. बरोबर. बघायला गेलं तर माझा एम काय माहितीये का, ह्या गोष्टी करणं माझा सगळ्यात मोठा एम आहे. खानदेशामध्ये टुरिझम कसं वाढेल. जसं लोक विचार करतात ना नाशिककडे जायचं, कोकण शिवाय जायचं, खानदेशात लोक कसं येतील, बाहेरचे लोक खानदेशात यायला पाहिजे फिरायला, की ही गोष्ट खानदेशात आहे फिरण्यासारखी. आता अंबरनाथला मी असतो, मंगळगडचं मंदिर आहे, तिथं इतके दुरून लोक येतात, पूर्ण भारतभरातून लोक येतात, पण ते फक्त मंगळगडलाच येतात ना. बरोबर. बाकी कुठे फिरतात. तर मला तेच आहे की ह्या गोष्टी करता जर तुम्ही इथं येताय तर ह्या व्यतिरिक्त तुम्ही या गोष्टी सुद्धा पाहू शकतात. आता आपण कुठे जायचं म्हटलं, तुळजापूर जायचं म्हटलं, तुळजापूर आपण फक्त तुळजापूर जातो का? नाही. अक्कलकोट, पंढरपूर, ती 3-4 रिझन ते कव्हर करून येतो, म्हणजे 4-5 दिवस जातो. आपल्याकडे जे लोक येतात ना बाहेरचे, त्यांनी 4-5 दिवसाचा प्लॅन करून यायला पाहिजे. हा टार्गेट आमचा. याच्यामुळे आम्ही काय करतो की इकडच्या लोकांची आवड निर्माण झाली ना, ते आपल्याकडचे गड किल्ले फिरतील, त्यामुळे इकडे तरी फिरतील थोडंफार, त्यांना माहिती भेटेल. अच्छा. आणि हिडन स्पॉट आम्ही आहेच कव्हर करतोय, दाखवतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय, पण काही ठिकाणी सपोर्ट कमी पडतो. अच्छा. स्पेशली आपल्या रिजन मध्ये काय सपोर्ट आपल्या खानदेशमध्ये मिळाला पाहिजे असं वाटतं? तेच आता पॉईंट मी तोच घेणार होतो की खानदेशात सपोर्ट म्हणजे आम्ही खूप ट्राय केले, पहिले खूप फिरलोय, खूप काही एक्सप्लोर केलंय, पण विषय कसा आपल्याकडे कॉन्टेंट कोणतं चालतं माहिती कसं, जास्त जी बघायला गेलं होतं जे लोकांना आवडतं सर, जसं कॉमेडी वे मध्ये. मला खानदेशी आता बघायला गेलं ना, खानदेशी कॉन्टेंट मध्ये कॉमेडी कंटेंट जबरदस्त हाय लेवलला गेला, म्हणजे लोकांना
काहीच लेवल आवडतो. खानदेशी लँग्वेज आता लोकांना खूप खूप आवडायला आवडायला लागली आहे, गाणे झाले, कॉमेडी झाली, ह्या गोष्टी खूप काही आहे. पण आपल्याकडे इतिहास खूप आहे आपल्याकडे. आपल्या खानदेशातला इतिहास असा आहे की अहिल्याबाई होळकर होत्या. हा यांच्या कालखंडामध्ये अहिल्याबाईंचं होतं अहिल्यापूर वगैरे ती साईड जे आपण म्हणतो MP साईड होती. बरोबर. त्यांचा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या खानदेशावरती होता. खानदेशात अहिल्याबाईंच्या टायमाला खूप सारी डेव्हलपमेंट झालेली आहे. खूप खानदेशात एवढ्या बारव आहेत, आपण स्टेप वेल म्हणतो, सगळ्यात जास्त स्टेप वेल खानदेशात आहेत, पण कोणालाच जास्त माहित नाहीये. त्याच्यावरती ना कोणी काही संशोधन करतंय किंवा काय करतंय. किल्ले आहेत आपल्या खानदेशात 24च्या आसपास किल्ले आहेत समथिंग आताच्या कंडिशनला, माहिती कोणाला नाही जास्त. त्यानंतर मंदिर आहेत, खूपशे मंदिर आहेत. आता जसं मी सुरुवातीला बोललो, भुसावळकडे एक मंदिर आहे, शंकराची आरती तुम्ही ऐकलीच आहे. हा ऐकलेली. त्यामध्ये उमा वेल्हाडा म्हणून एक उल्लेख होतो. अच्छा. तर वेल्हाडे म्हणून गाव आहे भुसावळकडे, आपलं खडकाकडे जातो आपण, किनी खडके जातो ना, त्या साईडला वेल्हाडे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी ते मंदिर आहे जे शिवयंत्रावरती स्थापित आहे, शंकरजीचं. अरे वा. ते एवढं खतरनाक मंदिर, त्याच्यात गेलो मी, तिथलं ऐकलं तर ते बोलले होते की हे मंदिर 7 मजली होतं, पण त्याला पाडून ते पडणं वगैरे झालं, त्याचा थोडंफार शिल्लक आहे. तर तेही मंदिर जबरदस्त आहे, बघण्यासारखं नाही. म्हणजे लोकांना माहिती पण नाही ते मंदिर तसं आहे काहीतरी आपल्या इथं. म्हणजे बागा ज्योतिर्लिंग सगळ्यांना माहिती आहे, हा पण इतकं स्पेशल मंदिर आहे ते, विचार करण्यासारखी गोष्ट. ते आपल्या खानदेशात आहे, हे लोकांना माहिती नाही. हा सगळ्यात मोठा मला वाटतं की त्याच्यामुळे सीन झाला ना की सपोर्ट, आपल्या लोकांच्या ह्या गोष्टींकडे सपोर्ट खूप कमी आहे. लोक जर ह्या गोष्टींना सपोर्ट करतील ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. आम्हाला नका कराय, पण जे करतायत ना त्यांना तरी कराय. माझं हे म्हणणं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्याच्याने खानदेशात नाही काही तर टुरिझम एक प्रकारे वाढेल. म्हणजे लोकांना रोजगार म्हणा काय म्हणा काय तर भेटेल. बरोबर, त्या हिशोबाने मला यज्ञेशचा मोटिव्ह खूप आवडला, कारण की खानदेशात बरेचसे असे किल्ले, जसं की त्यांनी सांगितले की खानदेशात जवळपास 24 पेक्षा अधिक असतील. तर खूप बरेच खूप कमी होतं की आपण खानदेशाबद्दल काही माहिती जाणून घेतो, किंवा बरेचदा लोक आपल्याला असं विचारतात किंवा खानदेशाबद्दल काय प्रसिद्ध आहे, तर बऱ्याचशा लोकांकडे त्याचं उत्तर नसतं. तर मला वाटतं यज्ञेशची खूप चांगल्या गोष्टी क्लिअर करून दिल्या, की जसं की ते आरतीबद्दल सांगितलं की शंकराच्या आरतीमध्ये जेव्हा ते वेल्हाडा गाव आहे का, वेल्हाडे गाव आहे, तिथे श्रीयंत्रावर हे मंदिर आहे. आणि अगोदर ते 7 मजली होतं. आता त्याचं म्हणजे जीर्णोद्धार काही झाला नसेल, त्यामुळे ठीक आहे, कंडिशन त्याची थोडी वाईट ठीक आहे. पण तरी पण तुम्ही खूप चांगलं काम करताय मला असं वाटतं. आणि खानदेशातल्या अजून चांगल्या हिडन प्लेस तुम्ही लोकांसमोर आणल्या पाहिजे, तुमच्या ब्लॉग थ्रू का ना किंवा रील्स थ्रू. ते लोकांनी ती मेहनत आम्ही, मला असं वाटतं ती मेहनत कुठे कमी नाही पडणार आपली. तेच आम्हाला हे म्हणजे तुमच्या ब्लॉग थ्रू तरी ते आम्हाला बघायला मिळेल आणि खानदेशाला एक वेगळी ओळख मिळेल. बिलकुल बिलकुल. तर यज्ञेश, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाव मुवमेंट कुठला होता, किंवा तू आता ब्लॉगिंग सुरू केल्यानंतर काय ही आठवण राहील आणि लक्षात राहील असं वाव मुवमेंट? आता रिसेंटली जळगावमध्ये खानदेश रिजनल अवॉर्ड शो ऑर्गनाईज केला होता आज स्ट्रीमिंगने. अच्छा. त्या ठिकाणी आपले द केरला स्टोरीचे प्रोड्युसर आलेले होते. रिसेंटली आज स्ट्रीमिंगने जळगावला एक खानदेशी रिजनल अवॉर्ड शो ठेवलेला होता, जिथं खानदेशी क्रिएटर्सला काही अवॉर्ड देणार होते. तर त्या ठिकाणी केरला स्टोरीचे प्रोड्युसर विपुल शहाजी आलेले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे मोठे मोठे क्रिएटर होते, आणि आम्हालाही तिथं इन्व्हिटेशन होतं त्या ठिकाणी आलेलं की हेच आहे बा. आणि अवॉर्ड शो चालू झाला आणि प्रत्येक क्षेत्रामधल्यांचे नाव घेत होते, हिस्टॉरिकल, कॉमेडी, बेस्ट कॉमेडी, असे 4-5 नावं घेत होते चांगले चांगले त्यांचे. आणि मध्येच टुरिझमचा विषय आला आणि सगळे क्रिएटर्स आहे ना माझ्याकडे लक्ष केलं डायरेक्ट की याच आहे डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट माझं नाव आलं तिथं. आणि मी एकदमच शॉक, म्हटलं भाई माझं नाव कसं काय आलं म्हटलं इथं. म्हणजे मी अजून मला स्वतःला मी मानत नाही की मी त्या लेवलला गेलेलो आहे की काय, पण एक भावी वाटलं तिथं की आपलं कोणीतरी काम बघतंय. बरोबर. आणि अशा मोठ्या शो मध्ये मला तिथं अवॉर्ड भेटला बेस्ट टुरिझम कॉन्टेंट क्रिएटर म्हणून. अरे वा, ती मोठी गोष्ट आहे. हा, म्हणजे मी एकदमच शॉक झालो ते नाव ऐकून की भाई माझं नाव डायरेक्ट असं तो ह्याच्यात, आणि ते टुरिझम मध्ये, तर भावी वाटलं ते ऐकून खूप. आणि तसंच मला आता त्या ठिकाणी मोटिवेशन असलं खतरनाक भेटलं की मी खानदेशला अजून एक्सप्लोर करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ट्राय करेल. बरोबर, आपण काम करत असतो पण वेळेच्या वेळी त्याला शाबासकी मिळणे तितकं गरजेचं आहे. आणि त्या प्रोड्युसरने तुमचं इतकं छान म्हणजे टुरिझम मध्ये तुला अवॉर्ड दिलेला आहे, तर ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि बरेचदा मी पण बघतो सोशल मीडियावर खानदेशमध्ये कॉमेडीवर काम होत आहे, गाण्यांवर काम होत आहे, शॉर्ट फिल्मवर काम होत आहे, पण टुरिझमवर अजून तरी म्हणजे ह्या सोशल मीडिया थ्रू कोणी काम करत नव्हतं, तू करतोय. आणि मला वाटतं हा तुझा एक खूप ओळख बनण्यासाठी एक वेगळा विषय असू शकतो.
तर खूप छान तू काम करतोय. आणि त्याचा आता प्रयत्न तर तोच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला खानदेश कसं प्रेझेंट करता येईल. आता माझे मित्र आहेत चोपड्याचे, ऋषी आणि नील म्हणून. अच्छा. आम्ही दरवर्षी चोपड्याजवळ चौगावचा किल्ला आहे, त्या ठिकाणी शिवजयंती असो, दिवाळी असो, काही ना काही आता तिथं आम्ही मोहीम राबवत असतो किंवा तिथं जाऊन गडपूजा वगैरे करत असतो. आता आम्ही रिसेंटली पुण्यात गेलो ना, आमचं एक बोलणं झालं की खानदेशात आपण एक असंच बाहेरच्या क्रिएटरना बोलवायचं आणि त्यांना अशा काही लोकेशनला घेऊन जायचं, म्हणजे जेणेकरून बाहेरच्या तिकडच्या लोकांनाही दिसेल ना की आपल्याकडे काय आहे. बरोबर. तर त्यामुळे आमचं ते आता सध्या चाललेलं आहे प्लॅनिंग. ह्या वर्षी 2025 मध्ये खानदेशला खरंच कुठल्या कुठे न्यायचं आमचा प्लॅन आहे, ते आम्ही ठेवणार आहे. प्लॅनिंग चालली आहे त्या लेवलला. तर यज्ञेश, मला तुझ्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं होतं बालपण? तसं बघायला गेलं ना तर मी एकदम शांत आणि साधा मुलगा होतो. म्हणजे शाळेत असताना म्हणा किंवा काही असं नाटकपणांना काही एकदम साधा सिम्पल. माझ्या फॅमिली मेंबर्स वगैरे ते सगळे जेव्हा माझे व्हिडिओ बघतात ना, ते काही जण एकच सांगतात की हा एवढा बडबड घरी करत नाही किंवा शांत राहतो, एवढा व्हिडिओत कसं काय एवढा बडबड करतो. हा सगळ्यात फॅमिली मेंबरला तो प्रश्न, अख्या घरच्यांना तो प्रश्न आहे. मी घरी बोलत नाही एवढा, म्हणजे यज्ञेश करत एकदम शांत आहे तर. शांत पोरगा एकदम, काहीच कोणाचा काही विषय नाही, काही नाही ना काही शेअर. हा मित्रांमध्ये राहू, मजाक मस्ती वगैरे, तो मित्रांमधली लाईफ वेगळी असते, प्रत्येकाच्या असते मित्रांमध्ये मजाक मस्ती, तो वेगळा विषय. पण हा व्हिडिओ मध्ये एवढा बोलतो, घरात बोलत नाही, काही नाही असं. हा बदल सगळ्यात मोठा माझा तो झाला आहे सोशल मीडियामुळे, की मी खूप बोलायला लागलो. म्हणजे जी मला पब्लिक भेटली, जी फॅमिली भेटली ना, ही वाली ही जबरदस्त भेटली. यांच्यामुळे मी बोलणं वगैरे ह्या गोष्टी, फॅमिलीत मी एवढा कोणाशी जास्त बोलत नाही, मोकळा होऊन बोलत नाही, पण ट्रॅव्हलिंग वगैरे ह्या गोष्टीमुळे खूप तो फरक पडणार माझ्या लाईफमध्ये. म्हणजे बराचसा फरक झाला, बोलका झाला यज्ञेश. नाही, अजून मी फॅमिलीत वगैरे बोलत नाही. अच्छा. अजून बी खायचं याचं काही स्पेसिफिक रिझन की नाही तुला तसं म्हणजे नाही, मी एकदम शांत. आणि सांगतो काय, मी स्कूल लाईफ पासून, लहानपणापासून माझं ते तुझं नेचर आहे. हो, पहिल्यापासून. फक्त एवढं की कॅमेरा ऑन झाला किंवा मित्रांमध्ये ती मजाक मस्ती थोडंफार, बरं, की आपल्याला ऑडियन्सला थोडं काहीतरी, आता सिंगर्स आहे की थोडं एंटरटेन पाहिजेच. नक्की नक्की. कारण की तुम्हाला लोक रील थ्रू वगैरे बघत असतात, त्यांच्यापर्यंत माहिती जितकं स्वतःला मला वाटतं एक्सप्लोर करणार तेवढा तो एक फरक पडतो. जेवढं जास्त मी ते होत जातं, धीरे धीरे सवय होत जाते. आता तसं नवीन जे चालू करणार आहेत, सगळ्यात मोठा विषय घाबरत. मी स्वतः घाबरतो. नवीन स्टार्टअप माझी जर्नी मी सुरू केली अक्षरशः मला 2021 मध्ये, आणि त्यात मला सगळ्यात जास्त फायदा झाला लॉकडाऊनचा. लॉकडाऊन मध्ये मी माझी स्किल खूप वाढवल्या, म्हणजे बोलणं. जे मी घाबरत होतो आधी खूपशा गोष्टी, माझे 2015 पासून युट्यूब चॅनल होतं. मी टाकायचो तिथं व्हिडिओ, मी ट्रॅव्हलिंग जे करायचं ना, व्हिडिओ टाकायचो, फक्त शूट करायचो, फोटो व्हिडिओ काढायचो, ते आपल्याला मी स्वतःला बोलायचो नाही किंवा मी काही करायचो नाही. पण लॉकडाऊन नंतर थोडा झाला फरक पडला. मी 1-2 लोकांचे व्हिडिओज पाहिले, ते पाहिले आणि प्रॅक्टिस केली खूपशी. आरशासमोर बसून बसून स्वतःमध्ये चेंजेस करणं तितकंच महत्वाचं आहे. तेच, कारण की कॅमेरा फेस करणं म्हणजे सोपं नाहीये. ते वाटतं आपल्याला फक्त की धरून बोलायचं, तसं नाही. काही वेळेस होतं, चुकी होतात, काही वेळेस बोलताना नीट सांभाळून बोलावं लागतं काही वेळेस. तर ते खूपशी प्रॅक्टिस मी घरी लॉकडाऊन मध्ये खूप केली त्या गोष्टींची. तेव्हा जाऊन काहीतरी आता ह्या लेवलला आहे. बरं, तू जेव्हा अशा पब्लिक याच्यात जातो तेव्हा, म्हणजे आपल्याकडच्या साईडला एक तर माहित नाही ब्लॉगिंग वगैरे, तेव्हा मग लोकांचे रिएक्शन वगैरे कसे असतात? आता अंमळनेरला यात्रा होते, खानदेशातली सगळ्यात मोठी यात्रा आपण म्हणू शकतो, सकाळ महाराजांची. बरोबर, खूप फेमस पण आहे. तिथला माझ्यासोबतचे सीन आहेत 3 वर्ष आधीचे, समथिंग 3 वर्ष आधीचे. मी गोप्रो वगैरे नवीन घेतला, आता माईक वगैरे सेटअप बिटअप लावून यात्रेमध्ये मित्रांसोबत फिरतोय मस्त, असं व्हिडिओ करत वगैरे. जो तो काय विचारायचा, हो न्यूज वालेत का? लोकांचा ते एक समज असतो की न्यूज वाले आले. कॅमेरा आता गोप्रो म्हटला ना, आता सिटीमध्ये फरक काय पडतो ना, गोप्रो म्हटलं म्हणजे त्यांना माहिती की हा एक तर इन्फ्लुएन्सर किंवा युट्यूबर वगैरे काही ते आहे. पण आपल्याकडे तसा कॅमेरा पण दिसला ना, भाई न्यूज वालेत का? म्हणजे हा सगळ्यात प्रश्न त्यांचा, की आपल्याकडे हेच अजून क्लिअर झालं नाही लोकांना की भाई न्यूजवाल्यांचे कॅमेरे, युट्यूबर आणि न्यूज मधला फरक आहे की ते नाही समजत लोक. तेच मग की, आणि पब्लिक मध्ये बोलताना मी आतून सुद्धा कधी कधी घाबरतो, वाटत नाही की बाबा लोक हे करतात. पण मित्र वगैरे जर खाल्ल्या सोबत, तर मग आपलं मजाक मस्तीमध्ये चालल्याचं. बरोबर, मग ते एक होतं, सॉर्ट आउट होतं त्यामध्ये. तिथून बरं, तुझं म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण तू कुठे केलं? अंमळनेरलाच केलं. GS हायस्कूल म्हणून शाळा आहे, गंगाराम सकाराम हायस्कूल. त्या ठिकाणी 1ली ते 10वी शिकलो.
त्यानंतर आमचं अंमळनेरचं प्रताप कॉलेज नामांकित नामांकित कॉलेजांपैकी. तर तिथं 11वी-12वी आणि ग्रॅज्युएशन माझं तिथंच झालं. शाळेच्या आठवणी कशा होत्या? शाळेच्या आठवणी तसं म्हणायला गेलं ना तर मी स्पोर्ट्समध्येच जास्त होतो. अभ्यासापेक्षा मी स्पोर्ट्समध्ये जरा आवड पहिल्यापासून स्पोर्ट्सची होती. कराटे वगैरे ह्या गोष्टी, नंतर जुडो वगैरे ह्यामध्ये चालू झालं. तर शाळेचे लाईफचे मित्र म्हणजे अजून सुद्धा चांगले बऱ्यापैकी मित्र आहे. विनायक, दीपक व भेट होतं का मित्रांचं? हो आहे, जबरदस्त. अंमळनेरमध्येच आहे, 5-6 मित्र अंमळनेरमध्येच आहे. आता रिसेंटली एका मित्राचं लग्न आहे, अरे वा. जो माझा गल्लीतला फ्रेंड म्हणून चड्डीबड्डी. चट्टी बड्डीचं एक वेगळंच ना हे असतं सोबत शाळेत जाणं वगैरे ते. तो ऍक्च्युली 10वी नंतर पुण्याला चालला गेला. त्याची फॅमिली पुण्याला असते, तो पुण्याला चालला गेला. पण आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आता त्याचं रिसेंटली लग्न पण आहे. अच्छा. तर हाय कॉन्टॅक्ट मध्ये बऱ्यापैकी मित्र अजून सुद्धा आहेत. आणि भारी वाटतं की भाई शाळेचे मित्र अजून पण आपल्यासोबत आहेत असं. तर या गोष्टीचं एक वेगळंच आहे. हो. बरं, मला तू मग अशी बोलताना तुझा उल्लेख झाला की तू जुडोच्या काहीतरी नॅशनल लेवल पर्यंत पण गेलेला आहे. मग त्याचं कसं होतं? त्याच्यात पुढे तू करिअर का नाही केलं किंवा पुढे आपण कंटिन्यू करावं? तर त्याचं जॉब वगैरेच्या गोष्टी, फॅमिलीचं थोडं, आता स्कूलला होतो म्हणजे आधी खेळत होतो, त्यात वय मर्यादा येऊन लागते आपली. बरोबर. हा, त्या ठिकाणी कसं आहे की सुरुवातीला आपल्याकडे कसं आहे ना, जो स्टेज भेटायला पाहिजे होता ना तो नाही भेटला. जो सपोर्ट पाहिजे किंवा जे गायडन्स पाहिजे म्हणजे घरून नव्हता की? नाही, आपल्या रिझनचा. अच्छा. आता सिटीचा फरक कसा असतो ना, हीच गोष्ट जर पुणे मुंबईच्या मुलाने केली तो इझिली त्याला त्या लेवलचं नॉलेज भेटतं. त्या ठिकाणी त्या लेवलचे कोचेस आहेत, त्या लेवलचे क्लब आहेत. इथं विषय असा होता की आमचे जे सचिन सर होते यांनी सुरू केला आधी जुडो वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सुरू केल्या. पण त्या लेवलपर्यंत जाताना सुरुवातीला खूप अडचण आल्या नंतर. आणि त्यामध्ये सीन असा होता की आम्ही जे 2-3 सुरुवातीला होतो आम्हीच होतो. आमच्यावर म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन कोणी नव्हतं ना जास्त. बरोबर. ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स पर्सन आले ना त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला कामाला येतो. पण आमच्या ठिकाणी एक्सपिरियन्स पर्सन कोणी नव्हतं. तर आम्हीच व्हिडिओ पाहायचो, कुठे कुठे क्लबला जायचो बाहेर पुणे मुंबईमध्ये, तिथं प्रॅक्टिस करायचो, तिथून शिकून यायचो, व्हिडिओ पाहायचो, शिकायचो, प्रॅक्टिस करायचो. असं जाऊन आम्ही काहीतरी आमचा प्लॅटफॉर्म उभा केला. आणि स्टेट, नॅशनल वगैरे, स्टेटला मला सगळ्यात पहिलं मेडल लागलं, सिल्वर मेडल. अच्छा. म्हणजे जेव्हा मी जुडो स्टार्ट केलं ना, मी समथिंग मी कराटेमध्ये पहिलं होतो. कराटेमध्ये मी ब्लॅक बेल्ट आहे. अरे वा. ज्यावेळेस समजलं की कराटेचा फायदा नाहीये पुढे जाऊन थोडा, तर मी जुडो मध्ये वळलो. जुडो मध्ये आल्यानंतर पहिलं वर्ष माझं असंच गेलं की पहिली मॅच गेलो, हारलो आणि समजलं की काय असतं जुडो, समजायला गेलो. सेकंड इयर ठरवूनच गेलो होतो की भाई मेडल काढायचंय. फक्त विषय असा होता की ते वर्ष माझं ज्युनियर कॅटेगरी असते, याच्यात कॅडेट, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर अच्छा. कॅटेगरीत असतात. तर ज्युनियर मध्ये तर माझा संबंध, ज्युनियरचं माझं ते लास्ट इयर होतं एज कॅटेगरीनुसार. अच्छा. तर म्हटलं भाई काही करून यावर्षी मेडल काढायचंय. प्रॅक्टिस खूप केली. त्यामध्ये माझा सपोर्टिव्ह आमचे सचिन सर आणि माझा पार्टनर होता विनायक म्हणून, जो माझा स्कूल फ्रेंड, बेस्ट फ्रेंड आहे. तो आणि मी सोबत प्रॅक्टिस करायचो या गोष्टीची. त्यानेही मेडल काढलं आणि मीही मेडल काढलंय. दोघांनी सोबत काढलं? हा, म्हणजे त्याचं ब्रॉन्झ मेडल आहे, माझं सिल्वर मेडल. अच्छा. आता त्या ठिकाणी सरांनी काय असं सांगितलं होतं की तुम्हाला यावर्षी पण मेडल नाहीये. म्हणजे सर असं हे करा हा की भाई जिद्दीमध्ये खेळतील, एक थोडस स्पार्क निर्माण होण्यासाठी सर डायरेक्ट म्हणायचे की नाही हे नाही काढत मेडल, हे असेच आहेत, काही फायदा नाही यांचा. ते थोडस म्हटलं भाई काहीतरी करायचं ते. आणि सर जेवायला चालला गेले, माझी बाऊट लागली आणि सर जेवायला गेले आणि माझ्यासोबत विनायक होता. आम्ही पहिली मॅच काढून घेतली, सेकंड मॅच काढली आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. सेमीफायनलचा बाउटला सीन असा की समोरचा स्ट्रॉंग प्लेअर होता. तर आता काढायचं कसं, काय करायचं, मॅच स्टार्टबीट झाली आणि एक पोझिशन असते वसाई कुमी म्हणून, जापनीज जो आहे वसाई कुमी, तर ती होल्ड करायची असते. तर त्या ठिकाणी मी तिला होल्ड केलं, पाडलं आणि मला एकदमच सरांचा आवाज आला की यत्नेश दाबून ठेव, सोडू नको. मला कोणाचाच आवाज येत आला नाही, एवढा पब्लिक होती पूर्ण भरलेली, 500 ते 600 लोक त्या हॉलमध्ये असतील, सगळ्यांच्या 2-3 ठिकाणी मॅचेस चालू. मला फक्त सरांचा आवाज आला, सचिन सरांचा, की यत्नेश सोडू नको, दाबून ठेव. मी तो आवाज ऐकला, जो होल्ड केला गेला, तो पॉईंट माझा सगळ्यात बेकार होता की म्हटलं हे सोडायचे नाही हे मुवमेंट. ते जबरदस्त. आणि त्यातून मी फायनलला पोहोचलो. तर तेव्हा भारी वाटलं की नाही. सर झाले का मग खुश? सर डायरेक्ट शॉक झाले नाही की हा सेमीफायनल पर्यंत काय पोहोचला नाही. म्हणजे एक ते की जबरदस्त, तो फील खतरनाक होता. आणि आपल्या जळगाव जिल्ह्याला ते पहिलं सिल्वर मेडल होतं माझ्याकडनं. त्यानंतर मग आमचा एक्सपिरियन्स, माझे जे
मी जसं बोललो की मी स्कूलमध्ये शिकवायला होतो, अच्छा. तर माझे काही स्टुडंट आहेत ज्यांना मी स्वतः नॅशनल मेडलपर्यंत पोहोचवलंय. ते एक वाटतं मला की नाही बाई, मी नाही पोहोचलो पण माझे स्टुडंट त्या लेवलला गेलेले आहेत. म्हणजे आमचा एक्सपिरियन्स त्यांना कामात पडला. जे मी बोललो की एक्सपिरियन्स आम्हाला देणार कोणी नव्हतं, पण आमचा एक्सपिरियन्स आम्ही त्यांना देऊ शकतो ना आताच्या जनरेशनला. ते भारी वाटतं की आम्ही ते देतो आणि शिकवतो पण. अच्छा. तर आता तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी बरोबर, तर त्या थ्रू फक्त महाराष्ट्रातच फिरणं होतं की त्या बाहेरही भारतात कुठे तुमचे tours? टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं आहे की आपण 4 धाम यात्रा वगैरे करतो. अरे वा. देवधाम करतात लोक, ते आमचं पूर्ण ऑल इंडियाचं असतं. हा. मग त्या तू कधी केलंय त्या ठिकाणी गेला वगैरे? ऑलमोस्ट इंडिया कव्हर झाला. काय सांगतोस? लहानपणापासून म्हणजे तू फिरायला एकदम म्हणजे महाराष्ट्र तू फिरलाच आहे पण. विषय सांगू कसा की ट्रेकिंग ही गोष्ट मला कधी घडली माहिती का? हा. मी समथिंग 12वीला असताना की ही ट्रेकिंग असते आणि माझा पहिला ट्रेक होता ब्रह्मगिरी. ठीक आहे. नाशिक ब्रह्मगिरी. नाशिक ब्रह्मगिरी. पण ऍक्च्युअली तसं नाही, मी ट्रेकिंग बघायला गेलो तर लहानपणापासून करतायत. जसं की केदारनाथ बद्रीनाथ तुम्ही आता केदारनाथ खूप लोक ट्रेकिंगला जातात. बरोबर. आता जास्त अलीकडच्या काळात आता फॅड जास्त म्हणजे हा, हा. माझं केदारनाथ 6 ते 7 वेळेस झालेलं आहे. बापरे, काय सांगतो. पायी गेलेलो आणि पायी आलेलो आहे. केदारनाथचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल आमच्या पब्लिक मला सुद्धा. म्हणजे मी ते जे आपलं केदारनाथला जी दुर्घटना झाली होती मोठी, हा. त्या आधीच मी केदारनाथ 5 ते 6 वेळेस गेलेलो आहे. तर एक वेळेसची गोष्ट मला अजून सुद्धा आठवते. पप्पा सुद्धा सांगतात की यांनी म्हणजे मी तेव्हा काहीतरी 8वीला होतो त्यावेळेस केदारनाथला सकाळी चढणं स्टार्ट केलं होतं. इकडनं चढत चढत गेलो, वरती पोहोचलो समथिंग आम्ही 5-6 म्हणजे 4-1 वाजेला चढणं स्टार्ट केलं होतं आम्ही. हा. तर 14 किलोमीटरचा तो तेव्हा प्रवास होता पायी. डोंगरी असो काय असो, 14 किलोमीटरचा होता. तर वरती पोहोचल्यानंतर मी तेव्हा पोहोचलो तो वरती 2-3 वाजेच्या आसपास पोहोचलो असेल. तर मग पप्पा तेव्हा बोलले की काही लोक अर्ध्यात वापस गेले आहेत, तर त्यांची जेवणाची सोय करायची आहे, तर फोन लागत नाही खाली आचार्य वगैरे. आमचं कसं होतं की आपलं महाराष्ट्रीयन आचार्य असतात, जेवणाची वगैरे सोय सगळे आपण सोबत ठेवतो. कारण की तिकडचं जेवण तसं असतं, काही वेळेस टेस्ट चेंज झाले, पाणी बदल, लोकांच्या तब्येती खराब बनवायचं, तर आपलं सगळं सोबत असतं. पप्पा बोलले की त्यांना सांगायचं जेवणाचं, तर मग तू जा म्हणे आणि त्यांना सांग. तर मी 1 डे जाऊन एका दिवसात तू पूर्ण हो, कंप्लीट केलंय ते. म्हणजे जाऊन तिथं दर्शन वगैरे नाही घेतलं हा. होतं. तिथं गेलो, हा. बसलो, तेव्हा पप्पा बोलले की जा खाली आणि त्यांना सांग. मी तेव्हाच वापस आलो होतो खाली. अच्छा. हा तुझा केदारनाथचा एक्सपिरियन्स आहे. बरं मला सांग, आता पण बऱ्याच लोकांची तिथं म्हणजे आता ठीक आहे बरंच अपडेट झालंय, पण आता पण काही लोकांची तिथे जाऊन गैरसोय होते. पण तेव्हा कसं असायचं म्हणजे तू इतका जुना एक्सपिरियन्स सांगतोय तर? तेव्हा तर पूर्ण मंदिराचा आजूबाजू पूर्ण भरलेलं होतं. अच्छा. पूर्ण भरलेले होते तिथं सगळ्यांचे घर वगैरे हे. तेव्हा म्हणजे ते दुर्घटनेच्या आधी. आता मंदिराचा आजूबाजू जो पूर्ण ओपन स्पेस आहे ना, तो तसा काहीच नव्हता. पूर्ण पॅक होतं मंदिर, पूर्ण पॅक होतं. जागा बी एकदम अशी नॉर्मली 2-3 लोक असे क्रॉस होतील अशी जागा होती. आता खूप मोकळं झालंय, खूप बऱ्यापैकी मोकळं झालं. प्रशासनाने बऱ्याचशा तिथं सुविधा वगैरे याच्यामुळे काय झालं ना, तिथं खूप अतिक्रमण होतं. ऍक्च्युअली बघायला गेलं ना, ते सगळं अतिक्रमणचा भाग होता. अच्छा. तिथं जी नदी वाहते ना, तिच्यावरतीच त्यांनी ते वगैरे करून घर वगैरे बनवले होते, असं समथिंग होता विषय. अच्छा. तर तो विषय होता. आता बऱ्यापैकी मोकळा आहे तिकडं चांगलंच. अजून कुठला एखादा किस्सा भारतातल्या प्रवासातला तुझ्या आठवणीतला? तसं आता बघायला गेलं तर भारतात तर नाही, तर महाराष्ट्रातला माझ्या खूप सारे आठवणी आहेत आता त्या कंडिशनला. अच्छा. की महाराष्ट्रातले गडकोट किल्ले हा बोलला मगाशीच. तर आम्ही सचिन सर आणि मी, जसं मी बोललो की आम्ही ट्रेकिंग करत असतो, सचिन सर ही माझ्यासोबत ट्रेक करायची. तर मग आम्ही राजगडला गेलो होतो पावसाळ्यामध्ये. राजगड आणि राजगड म्हटला म्हणजे राजांचा गड म्हणजे राजगड, शिवाजी महाराजांचा. हो. आणि तो माझी फिरण्याची खूप इच्छा होती आणि फर्स्ट टाइम सर मला तिथं घेऊन गेले. आम्ही स्कूटीवरती गेलो होतो इथून स्कूटीवर पुण्याला. तिथं स्टे केला मित्राच्या इथं आणि तिथून पुढे कंटिन्यू. तर मग राजगडला गेलो की फिरायचं होतं आणि नेमकं त्यावेळेस पावसाळा आणि आम्ही निघालो आणि पुणे डाय खायला होते. पाऊस भयानक. ट्रेक करताना ट्रेकिंग करताना बी पावसाळ्याने वाट लावून ठेवली. त्यानंतर आम्ही राजगडच्या एकदम बुद्धा माची म्हणजे टॉप प्लेस होती त्या ठिकाणी पोहोचलो आणि पाऊस आणि धुकं एवढं की सर मला दिसत नव्हते. एवढेच दिसत का पण दिसत नाही. सर नावाज मारतो, सर कुठे आहे म्हणे आहे. म्हटलं आता जायचं खाली कसं, आणि जो रस्ता होता जाण्याचा तो असा की जर सटकला तर खतम खाली, असा विषय. म्हटलं आता जायचं कसं, जायचं ट्रॅक म्हणजे
आम्ही वन डेचा प्लॅन करून गेलो की जायचंय फिरून वगैरे वन डे खाली रेन लागायचंय. त्यामुळे आम्ही जास्त काही घेऊन गेलो नाही कपडे बिपडे, फक्त रेनकोट वगैरे पाऊस आहे बा तेवढंच. आणि ती हवा एवढी तर रेनकोट बी फाटून गेला माझा. म्हटलं आता काय ओले झालेले, करायचं काय तर परत साल त्या ठिकाणी मंदिर जाईन कसं तरी ते मंदिर दिसलं एक ठिकाण, त्या ठिकाणी थोडं थांबलो. म्हटलं बघू थांबू, कोणाचे आवाज वगैरे येतात का बघू, काही हातात कोणाचंच काही नाही. टाइम होत चाललाय, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले आणि पाऊस बंद झाला पण धुकं वाढलंच. आता करायचं काय, धुकं आता जाता त्यांना रस्ता सापडत नाही ना कुठे जायचं. आणि ती गोष्ट कमीत कमी 17-18ची, 18 समथिंग, 17-18ची, 2017-18 तेव्हा एवढं अपडेट नव्हतं ना. आता कसं आहे की ऑफलाईन मॅप सुद्धा आलेले आहेत, दाखवतात. तेव्हा एवढं नॉलेज नाही, प्लस डिव्हाइस तेवढे चांगले नाही. आणि काय करायचं मग, एवढं लक चांगलं आमचं की 5 वाजेनंतर सूर्यकिरण थोडेसे दिसले आणि दोघं मोकळं झालं. असले फटाफट उतरलो ना आम्ही खाली, मजाकने कसे तरी. तो किस्सा आठवणीत राहिलेला आहे तुझ्या. म्हणजे हाल होते डायरेक्ट, भयान फाटली होती, फाटून 5 झालेली डायरेक्ट. म्हटलं एक काय सीन आहे जबरदस्त. त्यानंतर लोहगड सगळ्यांनाच माहिती, लोहगडचा विषय असा होता की आम्ही 4-5 मित्र, सचिन सर, मी, माझा कझन आहे भावेश म्हणून तो, आणि त्याचे 1-2 मित्र, आम्ही फिरायला गेलो लोहगड. आता लोहगड कसं नॉर्मली लोक जातात, फिरतच असतात. आम्ही बी त्या पावसाळ्यातच थोडंफार पावसाच्या नॉर्मलीच्यात गेलेलो. लोहगड फिरत असताना पाण्याची बॉटल वगैरे होती एक, पण लोहगड खूप मोठा किल्ला. बरोबर. फिरत असताना आम्ही विंचुगडा आहे त्या साईडला, विंचुगडा साईडला गेलो. आणि खायचं आता एवढं लांब होतं ते की पाणी बॉटलची तर सुविधा वगैरे काहीच नाही. म्हटलं आता पाणी प्यायचंय, ते एखादा थोडंफार विकनेस सारखं होत होतं. खायला आम्ही काय 1-2 थोडंफार भाकर वगैरे असं नॉर्मल होतं. पाणी प्यायचं कसं, आम्ही तिथं जुगाड केलं. आता आपण इंडियन खानदेशी जुगाडी आपल्या डोक्यातच राहतात. काय करायचं आता, पाऊस पडतो म्हटलं, छत्री होती, छत्रीला केली उलटी. पाणी जुगाड, पूर्ण पाणी जमा केलं. थोडेफार ती कापूस वगैरे हे आम्ही नंतर आमचं ना अपडेट होऊन गेलेलं होतं थोडं. मग ते बाटली बिटली ते बनवले थोडे फिल्टर टाईप, आणि ते पावसाचं पाणी त्यात टाकलं, मध्ये पाणी पिलं होतं. चांगला जुगाड केला तुम्ही. ट्रॅकिंग करता या छोट्या छोट्या ट्रिक पण आपल्याला कामात येतात. नाही, ह्या गोष्टी खरंच खूप चांगल्या इम्पॉर्टंट आहेत. ट्रेकिंग करताना ह्या गोष्टी, म्हणजे परिस्थिती सांगता येत नाही की नेचर काय चेंजेस, नेचर केव्हाही काही घेऊ शकतात. आपण सगळ्या गोष्टीसाठी अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे फिरणं तर ठीक आहे, पण मग आपल्या बाकीचं आपण स्वतःची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे, किंवा अपडेट राहणं गरजेचं आहे. तर मला सांगा अजून काय काय गोष्टी तुमच्या जर्नीमध्ये, टुरिझम मध्ये करताना, किंवा तू जो स्कूटीवर फिरतो मग त्याच्यावर कम्फर्टेबल असतं फिरणं? कारण की बरेच लोक आम्ही बाईक बघतो, वेगवेगळ्या स्पोर्ट बाईक असतील त्याच्यावर ते करत असतात. तर मग तुझी स्कूटी त्यामध्ये, आता एक स्कूटीची मला म्हणजे आवड अशी निर्माण होऊन गेली ना की आपण म्हणतो ना स्कूटीवरती की पेन होत असेल किंवा काही गोष्टी होत असतील. आता आपण सिटिंग आहे, आता मी ही बसलोय, ही स्कूटीची सिटिंग आहे, बरोबर, ही रिलॅक्स आहे का नाही, कसं काय कम्फर्टेबल नाही राहणार. अच्छा, तो तुझा कम्फर्ट झोन आहे म्हणजे स्कूटी. आता ही बसलो म्हणजे आपण हा कम्फर्ट झोन आहे ना. ही स्कूटीची पोझिशन आली आपली, ही आली पोझिशन. बाईक्स वरती कसं असतं, आपले पाय असतात फक्त एवढं बसले असतो, ठीक आहे. बाईक ऍडव्हेंचर बाईक ज्या असतात ना त्या असतात प्रॉपर कम्फर्टेबल असतात. स्कूटीचं कसं एक रेस वगैरे ठरलेलं असतं जास्त. मग आता मी तेच सांगण्याचा ट्राय करेल की जर कोणी स्कूटीवरती ट्राय करतोय ना, तर कमी सीसीच्या गाड्यांचा काय सीन असतो ना की त्यांना जास्त कंटिन्यू चालवता नाही येत. इंजिन हिट होतं, त्या असतात. आता स्कूटीचं स्पेशल इंजिन खाली असतं, बाईकचं तरी पुढे असतं, ते एअरने थोडंफार कूल होऊन जातं, ती बाईकची रेंज आपण वाढवू शकतो. पण स्कूटीचा गोष्ट असं आहे की स्कूटीवरती तुम्ही प्रवास करताना टार्गेट ठेवा की 200-300 किलोमीटर जर तुम्हाला जायचंय तर तुम्ही 100 किलोमीटर, 80 किलोमीटर नंतर ब्रेक घ्या, अर्धा तासाचा. का? कारण की ते इंजिन थंड व्हायला. बरोबर. आणि स्कूटीत बेल्टवाले असते, हीट होण्यामुळे तो बेल्ट सुद्धा तुटण्याचा धाक असतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक 100 किलोमीटर, 80 किलोमीटर नंतर स्टॉप घ्या, अर्धा तासाचा, आणि पुढचा प्रवास तुम्ही कंटिन्यू करा. मला वाटतं खूप चांगली गोष्ट सांगितली की मी 600 किलोमीटर वन डे मारलेत, केले स्कूटीवर 600. आणि मला लोक जेव्हा विचारतात ना तू स्कूटीवरती फिरतो, तुला काही वाटत नाही का एवढं म्हटलं काही नाही, 600 किलोमीटर मी इझिली मारतो, मला काहीच वाटत नाही. गाडी मेंटेनन्स नाही, मेंटेनन्स स्कूटीचा काय राहू शकतो, आपला बेल्ट, अच्छा, थोडंफार तेवढं ऑइल बिल, तेवढा विषय, ऑइल वगैरे व्यवस्थित राहिलं. गाडी तुम्ही प्रॉपर मेंटेन ठेवा, गाडी तुमची मेंटेन, तुम्ही गाडीला मेंटेन का, गाडी तुम्हाला मेंटेन करणार. सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, गाडी तुम्ही नीट ठेवा, गाडी तुम्हाला चांगलं ठेवणार. आणि माझ्या गाडीचं नाव स्पेशली चेतक,
गाडीचं नाव महाराणा चेतक आहे. हा महाराणा प्रतापांचा घोडा हा हे नाव मी माझ्या गाडीचं ठेवलेलं का कारण की माझे खूप एक्सपिरियन्स आहे तिच्यावरती आलेले. हा गाडीचा मी एकदा उज्जैन जात होतो. हा उज्जैन जात असताना मला वाटलं असं थोडासा झटका बसला की आता एवढ्या वर्षापासून मी गाडी चालवतोय बरोबर तिचे मला पार्ट अँड पार्ट आवाज माहिती. मला जरासं वाटलं माझ्यासोबत उत्सव म्हणून मित्र होता माझा तो चालवत होता. तो एक झेडवरती होता. मी गाडी चालवताना मला थोडंसं वाटलं की भाई गाडीचं काहीतरी होणार आहे. आपल्याला एवढं क्लिक आलं मला की होतं. भाई गाडीने एकदम आवाज दिला म्हटलं काहीतरी घटना होणार आहे. तेव्हा मी डायरेक्ट बोललो म्हटलं माझ्या मागे चल हा माझ्या पुढे जाऊ नको म्हटलं गाडीचं काही नाही कांड नाही म्हटलं पुढे जाऊन. हा तर असं कसं म्हटलं तू मागे थांब म्हटलं मला वाटतंय आणि काही नाही शिरपूरच्या पुढे निघालो आणि गाडीचा खट्टकन वेळलं तुटला. अच्छा आणि एवढं बघा की काहीच होतं नाही आणि बेल्ट अशा ठिकाणी तुटला बेल्टला तुटला आणि समोर टीव्हीचं शेवलो. म्हणजे चांगलं तुझी गाडी पण तुला साथ देते. तर त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रातले 5 ज्योतिर्लिंग राईड करत असताना हा. मी टॉप बॉक्स सेट केला होता मागे गाडीला. तो बीड जवळ तुटला बीड गावाला जाताना तुटला. समोरच गॅरेज गाडीचं टायर पंच झालं मेकॅनिक असं अशा गोष्टी माझ्या सोबत खूप वेळेस झाल्या. बरोबर फ्युल संपलं पेट्रोल पंप जवळच म्हणजे अशा खूप गोष्टी मला तिने खूप साथ दिली या गोष्टींमध्ये. त्यामुळे ते एक भरोसाची निशाणी म्हणतात ना चेतक महाराणा प्रतापांचा घोडा होता. तिने गोडी लागल्यानंतर सुद्धा महाराणा प्रतापांना वाचवलं. जी खिंड त्यांनी ओलांडली होती बरोबर. डोळ्याने आणि ते म्हणतात की महाराणा प्रतापांचा घोडा हा म्हणजे एक याची निशाणी व्हा. तसं माझी गाडी मला सपोर्ट करत असते आणि तिला मी प्रत्येक महिना वगैरे असं मेंटेन करत असतो आणि हे करायला पण हवं. जसं आपल्याला मेंटेनन्सची गरज असते तसं ना, गाडीला गाडीला आपण आपण- तिचा रोड प्रवास करतो तिला जे maintain गायडर करतो. असतात ना त्यांना त्यांची गाडीची खर्च आवडतं की भाई नाही बरोबर. ती चांगली झाली तर आपण चांगले प्रवास करू शकू. हा मोठा विषय आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत यज्ञेशशी खूप छान गप्पा मारलेल्या आहे. यज्ञेशने त्याचा खूप छान छान एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. टुरिझमच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र असेल खानदेश असेल बऱ्याचशा गोष्टी फिरण्याजोग्या असतात पण त्या तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा ते एक्सप्लोर केल्या पाहिजे कुठल्या गोष्टी तुम्ही त्याच्या म्हणजे आपण आपल्याला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींमध्ये आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी यज्ञेशने सांगितल्या आणि यज्ञेश खूप छान बोलतो. खूप चांगली माहिती त्याने सांगितलं. खूप चांगले त्याचे मोटिव्ह आहेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात यज्ञेश आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी काम करताना दिसणार आहे आणि खूप छान वाटलं यज्ञेश तुझ्यासोबत गप्पा मारताना. खूप तुझे किस्से ऐकले आणि आम्हाला बी खूप खूप छान वाटतंय. आता किस्से तर तसे खूपच निघते. आम्ही परत तुला नक्कीच आमच्या पॉडकास्ट मध्ये बोलू कारण की मला वाटतं या गप्पा काही एका एपिसोड पूर्ण होण्याचा नाही याचे खूप एपिसोड होतील. तर नाही असे किस्से जर काढायला गेलो ना खूप निघतील आणि आवडेल पण मला शेअर करायला. एक्सपिरियन्स मुळेच लोक शिकतात पण हा सगळ्यात मोठा विषय की एक्सपिरियन्स वरच लोक शिकतात आणि एक्सपिरियन्स शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर यज्ञेश जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील किंवा आपले जे फॅन फॉलोईंग आहे किंवा आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतात त्यांना एक मेसेज काय देशील तुझ्या? याबद्दल सांगणं झालं ना तर मी एकच सांगेन की जर तुम्ही खानदेशातनं बघताय ना तर आपल्या खानदेश सीझन मध्ये खूप काही बघण्यासारखं. तर जाऊन 2-3 लोकेशन का होईना आपल्या जवळपासच्या त्या बघा आणि अशा काही लोकेशन असतील ज्या मी सुद्धा अजूनपर्यंत एक्सप्लोर केल्या नाहीत पण तुम्हाला माहिती आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा. यांना सांगा हे आम्हाला सांगेल किंवा मला सांगा आम्ही ती लोकेशन एक्सप्लोर करूया आणि जास्तीत जास्त पण लोकांपर्यंत आपला खानदेश सीझन आपल्या खानदेशची हिस्ट्री टुरिझम या गोष्टी सगळ्या कल्चर वगैरे आपण खानदेशी लोक पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर पसरू आणि यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं खानदेश कसा पोहोचेल हे बघा. मला ते एक क्वेश्चन कव्हर करायचं आहे. आम्ही तुझ्याबद्दल FM बद्दलही काय ऐकलं होतं तो किस्सा काय? ऍक्च्युली वर्ल्ड टुरिझम डे होता. अच्छा आणि RJ शिवानी हे आम्हाला त्या आपलं मोदीजींच्या एक कार्यक्रमाला आम्हाला तिथं बोलवलं आलेलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांची माझी ओळख झाली होती. कुठे झाला होता हा कार्यक्रम? जळगावला मोदीची आयोजक सभा होती त्यांची जाहीर सभा होती. तर त्या ठिकाणी आम्हाला VIP पासेस होते काही क्रिएटर्सला तर त्या ठिकाणी माझा पण नंबर होता. तर आम्ही गेलो त्या ठिकाणी माझी तिच्याशी भेट झाली होती. RJ शिवानी ती माय FM साठी काम करत असते RJ तिथं. अच्छा तर तेव्हा आमची ओळख झालेली आणि बोलणं वगैरे झालेलं. तर तिला समजलं की यज्ञेश असं ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतो ते करत असतो तेव्हा तिला कळलं आणि नेमकं काही दिवसानंतर वर्ल्ड टुरिझम डे होता. तर तिने तिच्या सरांना माझं नाव सांगितलं की आपण असं काहीतरी करू की एखाद्या क्रिएटरला बोलवू जो टुरिझम वगैरे करतो तिथं घेऊ. मग त्यांनी मला बोलवलं होतं FM मध्ये. अच्छा आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता की असं कोणत्या शो मध्ये बोलणार जसं आता पॉडकास्ट मध्ये आपण बोलतो. तसं FM चा तुझा तो पहिला experience तो इंटरव्ह्यू टाईप. अच्छा तोही जबरदस्त होता माझा टुरिझम डेचा. आणि टुरिझम डे बद्दल मी सगळं सांगतच असतो
की करा खानदेशला एक्सप्लोर जास्तीत जास्त. नक्कीच नक्की तुझ्या बोलण्यातून नक्कीच मी करू. तर मित्रांनो, पॉडकास्ट खानदेशी व्हायरलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण यज्ञेश सोनारशी गप्पा मारलेल्या आहे आणि खूप छान हा एपिसोड झाला असेल. एपिसोडला घेऊन काही तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तर कमेंट नक्की करून सांगा आणि आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा तुमच्या कमेंट. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात नवीन पर्सनॅलिटी सोबत, नवीन त्यांच्या लाईफच्या स्टोरीबद्दल. आणि पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजबद्दल तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील.